ची स्पर्धा आणि यंदाच्या वर्षामध्ये लक्षाधीश कोण बनेल या प्रश्नाचं उत्तर शोधणारा असा साबा दिवस. वळ्या सामन्याकडे दोन्ही देखील संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 12:36 सामन्याला होते सुरुवात. पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अपरिहार्य. पहिला चेंडू फुल टॉस आहे. ऑन साइडला ॲडम गिलक्रिस्ट कॉपी बुक स्टाईलने सजविला गेलाय. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. मनोज गोडेच्या बॅट मधून सुंदर चौकार सजवला गेलाय. चौकारासहित सुरुवात विध्वंसक स्वरूपामध्ये. वन्स अगेन बॉलर तयार. संदीप दांडकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र सुंदर सौरव गांगुलीची आठवण करून देतोय. काय फटका आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. गॉड ऑफ ऑफसाईड म्हणून ओळखला गेला बेंगॉलचा टायगर सौरव चंदीदास गांगुली, ज्याने भारतीय कसोटी संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती 49 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करत असताना 21 सामने जिंकून दिले आणि त्याची आठवण करून देतोय फलंदाज मनोज गोडे. खूप सुंदर पद्धतीने फटक्याची निवड. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये फटक्याची निवड होती. सुरेख सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये 5 धावा फलकावर. 2 चेंडू फेकून झालेत. वन्स अगेन गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर संदीप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओहो, यावेळेस मात्र खडे खडे खेळला गेला. पायांचा कुठल्याही प्रकारे वापर नाही. पदलालित्याचा अभाव बघायला मिळाला. म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क जितकं आवश्यक आहे क्रिकेटमध्ये फुटवर्कची देखील तितकीच जास्त आवश्यकता असते. परंतु यावेळेस ते जागेमधूनच खेळला फलंदाज. चेंडूचा टप्पा थोडासा दूर ठेवला गोलंदाज संदीप दांडकर याने आणि त्याचा परिपाक आपण पाहिलाय. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. सुपर्ब आउटस्टँडिंग बॉलिंग. वन्स अगेन बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा तेच दृश्य. खडे खडे खेळतोय फलंदाज. जर ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल झाला असता तर हा फटका मात्र खूप उच्च श्रेणी बघायला मिळू शकला असता. परंतु जर आणि तर या 2 शब्दांना थारा नाहीये तो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडू फेकून झालेले आहेत. फलकावरती 6 धावा पाहायला मिळत आहेत. 6 रन्स प्रोग्रेस कार्डवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला. परंतु तदनंतर आपण बघू शकाल गोलंदाजांना आपल्या साखळ दंडांमध्ये फलंदाजांना जोखडून ठेवण्याचं कार्य केलंय. वन्स अगेन बॅटर तयार. आपल्या बॅटिंग स्टान्सवर. मिडल स्टंप कडून हलकासा शफल झाला ऑफ स्टंपला. फुटा स्वरूपातील चेंडू. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी स्वैर बघायला मिळाली. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचते 7 या अंकावर. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयदादा भगत विद्यमान शहापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून शहर प्रमुख या उच्च पदावरती जे कार्यरत आहेत. सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. समवेत आदरणीय हेमंतजी निश्चिते सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून शब्द फुलांनी आम्ही स्वागत करीत आहोत. व्हाईट बॉलचे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शविले जातात. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय राजा वळवी साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे सर्व मान्यवरांसाठी. वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि वेळात वेळ काढून दिग्गज व्यक्तिमत्व आज चंद्रन प्रीमियर लीग करता उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या मनापासून शब्द फुलांनी आम्ही स्वागत करीत आहोत. वेलकम सर. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू जमिनी लगत बघायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी जणू काही पाणबुडीने प्रवास करावा 22 रेडच्या खेळपट्टीमधून. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि फलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून शहापूर तालुक्याचे शिवसेना शहर प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शहापूरमधील जर क्रिकेट खऱ्या अर्थाने जिवंत कोणी ठेवलं असेल तर त्यामध्ये सिंहाचा वाटा असणारं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेरदिल व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय विजयदादा भगत आपल्या येण्याने या व्यासपीठाला 4 चांद प्राप्त झालेले आहेत. आपले मनापासून पुनश्च एकदा स्वागत करीत आहोत. क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा आणि अफाट प्रेम जोपासत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत सन्मान देखील आपण करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. तुर्तास वळूया त्या सामन्याकडे.
8 धावा पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर मिस्टर अजित दांडकर. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत. एका बाजूने आई भवानी नेहरोली जो संघ क्षेत्र रक्षण करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल मोरिया शेंद्रोन. अशा दोन संघांमध्ये कडवी लढत. बॉलर तयार. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा समन्वय त्या ठिकाणी जुळून येत नाहीये. डिरेक्ट हिट झालेले आहे. पंच त्या ठिकाणी थर्ड अंपायर रिफर केलेला आहे. चला ऑफिशियल्स आपण यावं चेकिंग करण्याकरिता. डिरेक्ट हिट बघायला मिळाली. सॉलिड गोटी नेम त्या ठिकाणी आपण अनुभवू शकतायत आणि त्याचा इम्पॅक्ट पडला या सामन्यावर. ऑफिशियल्स त्या ठिकाणी चेक करतील धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. जॉन्टी रोड्सची प्रॉपर आठवण करून देतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर तब्बल 68 फलंदाजांना धावचीच्या स्वरूपात बाद करून विश्व विक्रम आपल्या नावे करणारा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख. आणि यावेळेस पंचांचा इशारा. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद गॉन. सुंदर स्वरूपाचं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. प्रकाश दांडकर नावाचा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये ज्याने डिरेक्ट हिटच्या स्वरूपात फलंदाजाला तंबूचा रस्ता दर्शवला. आणि आई भवानी नेहरोली संघाच्या खऱ्या अर्थाने 11ही खेळाडूंना ऊर्जेचं सकारात्मक अभिसरण ज्या पद्धतीने या सामन्यामध्ये बघायला मिळालंय. कारण की एक क्षेत्ररक्षक जर चांगलं क्षेत्ररक्षण करत असेल तर उर्वरित 10 क्षेत्ररक्षकांवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतो. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण डिरेक्ट हिटच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द डगआउट. धावांची टोटल तटस्थ शांत स्तब्ध अविचल स्थिर स्थावर स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रोग्रेस कार्डवर ॲक्युरेट शशिकांत पाटोले मला सूचित करतायत 8 धावा. आदरणीय सन्माननीय निलेश दादा निचिते युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील शेंद्रुन प्रीमियर लीग 2024च्या या 8व्या हंगामामध्ये शब्द फुलांनी सहर्ष स्वागत. वेलकम. वळ्या सामन्याकडे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. पावलांचा वापर केला परंतु चेंडूवरची नजर थोडीशी डळमळीत बघायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर सर्वात स्ट्रॉंग आय कोऑर्डिनेशन कोणाचं असेल तर तो फलंदाज होता वीरेंद्र किशन सेहवाग. 28 मार्च 2004 आणि 28 मार्च 2008 अशा 2 दिवसांमध्ये 2 त्रिशतके परिपूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज म्हणून मुलतान का सुलतान नजफगड का नवाब अशी त्याची ओळख. आणि काय चेंडूवरची नजर असायची त्या फलंदाजाची. यावेळेस मात्र आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळीत बघायला मिळालं. रमताचा वापर आहे. फक्त जेंटल पुश केलं चेंडूला. वाईडिश लॉंगअपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलाय. तत्पूर्वी धाव फलक मात्र हलकंसं वधारलं जातं. प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचलाय 9व्या अंकावर. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. अजित दांडकर ब्रँड ऑफ आई भवानी नेहरोली ची दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनुभवाला मिळते. सुंदर आणि रचनात्मक कलात्मक नैपुण्य तरबेजपणा यांनी शृंगारलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल राहिला आहे तो या षटकामध्ये. भुवनेश्वर कुमारची आठवण यावी जो 2016 आणि 2017 बॅक टू बॅक 2 वर्षांमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून पर्पल कॅप होल्डर म्हणून ओळखला गेला होता. चांगली गोलंदाजी होता या षटकामध्ये. लावड पिला आहे. पंच इंटरेस्टेड असतील का तर नाही. सुरेख टप्पा पडल्यानंतर थोडीशी मदत मिळते खेळपट्टीपासून आणि शोल्डर देखील स्विंग करतोय. चांगली पॉवर जनरेट करतोय आपल्या शोल्डरमधून. उंच तगडा ताकदवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे अर्थातच अजित दांडकर. मिचेल जॉन्सनची आठवण यावी ज्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये त्याचं षटक राहिलंय. 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आणि 1 गडी. सुपर बॉलिंग. येथे एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. ती फलंदाजी करणाऱ्या मोरिया बॉईज शेंद्रुन या संघाला. यावेळेस आडवा पट्टा होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा स्वरूपाचा फटका होता. फ्रॉम बॅट पंच दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव जरूर फलकामध्ये ऍड केली जाईल. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेत. फलकावरती केवळ 10 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मोरिया बॉईज शेंद्रुन हा संघ सद्यस्थितीमध्ये मात्र ठप्प पाहायला मिळतोय. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये भारत देशामध्ये नोटबंदी झाली होती. येथे मात्र या सामन्यामध्ये धावांची बंदी झाली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरूर आल्या परंतु षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत आणि 1 गडी बाद देखील झालेला आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण कसं असावं याचं एक सुंदर उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण मुथय्या मुरलीधरन सारख्या गोलंदाजाला पाहिलं ज्याने संपूर्ण कारकिर्दीमध्ये तब्बल
1992 निर्धाव षटके टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला. त्याच्या खालोखाल आपण शेन वॉनला पाहिलं ज्याने 1871 निर्धाव षटके हाताळले आणि तदनंतर ग्लेन मॅग्रा ज्याने 1749 निर्धाव षटके हाताळली. चौथ्या क्रमांकावर अनिल कृष्णास्वामी कुंबळे ज्याने 1685 मेडन ओव्हर हाताळण्याचा, भारतासाठी सर्वाधिक मेडन ओव्हर हाताळण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. आणि 5व्या क्रमांकावरती नो डाऊट शॉन पोलॉक जो दक्षिण आफ्रिका संघातून बिलॉंग करायचा, त्याने देखील 1571 निर्धाव षटके हाताळली. सर्वांची आठवण करून देतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित दांडकर. सुपर बॉलिंग 5 चेंडूमध्ये केवळ आपण पाहू शकता 2 धावा 1 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण. शेवटचा चेंडू घेऊन अजित दांडकर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. येथे वाईड आहे आणि पंच बघा, ही खासियत आहे, स्पेशालिटी आहे. डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ वसई खूप छान पद्धतीने या ठिकाणी पंचांची भूमिका अदा केली जाते ती मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर विजय वागरी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला या ठिकाणी दर्शवित असताना रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अग्निदिव्य पेलण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर तयार आपल्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, सुंदर षटक बघायला मिळालं. 2 षटकांचा खेळ ते फिनिश होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्डवरती 11 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि षटक क्रमांक 2 मध्ये केवळ धावा आलेल्या आहेत 3. अजित दांडकर ब्रँड ऑफ नेहरोली याचं सुंदर षटक आपल्याला बघायला मिळालंय. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. शेंद्रून प्रीमियर लीगचं हे झक्कास आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान, आरसपाणी, अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा, याची देहा याची डोळा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असं हे क्रीडांगण आहे. भारतामधील सर्वात सुंदर मैदान जर आपण विचार केला तर मोटेरा अहमदाबाद, ज्याला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा रिस्टॅब्लिश करण्यात आलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून. आणि जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील सर्वात मोठं मैदान म्हणून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नचा रेकॉर्ड ब्रेक करत असताना तब्बल 1,32,000 प्रेक्षक त्या मैदानामध्ये बसून स्पर्धेचा आनंद लुटू शकतील असं मैदान, जे खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद म्हणून भारतामध्ये ओळखलं गेलंय. याआधी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नचा रेकॉर्ड होता ज्या मैदानामध्ये 1,04,000 प्रेक्षक बसू शकत होते, परंतु तो रेकॉर्ड मोडीत काढला तो भारत देशाने. धावांची टोटल आहे फलकावरती 11व्या अंकावर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाज मिस्टर मनोज दांडकर आई भवानी नेहरोली या संघाकडून एकंदरीत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहू शकता जयदीप पाटोळे आणि त्यांच्या साथीने मनोज घोडे ऑन स्ट्राईक. 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. शॉर्ट प्लेनचा चेंडू, पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल गोलंदाजाची बत्ती गुल करणारा चौकार. गुड शॉट ऑफ क्वालिटी. 4 धावा. सुरेख पद्धतीने शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूना थारा नाहीये तो टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. 15 ऑन बोर्ड. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातोय. 15चा आकडा जो प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळतोय. 15 नोव्हेंबर 1989च्या दिवसामध्ये क्रिकेटचा देव ज्याने कराचीच्या मैदानात पहिलं पाऊल ठेवलं, अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. भारत विरुद्ध पाकिस्तान असा तो सामना होता आणि तेव्हापासून मागे वळून बघितलंच नाही. जवळजवळ 34,347 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर परिपूर्ण करून दाखवल्या. खूप मोठी हिस्ट्री आहे, तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन आजच्या दिवसभरामध्ये. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 15 ऑन बोर्ड. 15 धावा फलकावर. खूप सुंदर चौकार सजवला गेलाय मनोज घोडे याच्या बॅटमधून. लेफ्ट हँडेड बॅटर पाहायला मिळतोय. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक यशस्वी लेफ्ट हँडर बॅटर कोण असेल तर डेव्हिड वॉर्नर, ज्याने 1 वेळा नाही 2 वेळा नाही तर 3 वेळा ऑरेंज कॅप आपल्या नावे करून दाखवली. त्यांची आठवण करून देत असताना मनोज घोडे ब्रँड ऑफ शेंद्रून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन बॉलर तयार. इथे टॅपचा फटका आहे अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने. शॉट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल तत्पूर्वी मिळते ते केवळ 1च धाव. 16 धावा झालेल्या आहेत. 16 ऑन बोर्ड. शेंद्रून प्रीमियर लीग च्या माध्यमातून आज सलग 6वा दिवस 8वा हंगाम आणि 6व्या दिवसातील 4था सामना इन ॲक्शन आहे. 16 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना षटक क्रमांक 3 साठी. डीपचा विचार जर केला आपण, ऑफ साईडला एक डीप स्वीपर कव्हर वायडिश स्वरूपात पाहायला मिळते. ऑन साईडला एक डीप स्क्वेअर लेग आहे. एक काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळते आणि एक वायडिश लॉंग ऑन. चेंडू ट्रॅव्हल होतोय
कॉर्नर आणि डिपेंड विकेटच्या अगदी सेंटरला खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल फेकी थ्रो खूप सुंदर बघायला मिळाला. आकाश मार्गाने फेकी करण्यात आली रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलने. तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचतो 17 या अंकावर. 17 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये. SPL सीझन 8 शेंद्रून प्रीमियर लीग मनोरंजनाची भरीव 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 कॅप्सूल. यावेळेस मात्र यष्टी रक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू दंड 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 करत निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेषा पार चौकार. नशिबाची साथ मिळाले फलंदाजाला. डीजे ऑपरेटर माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं आपलं स्थान ग्रहण करावं कारण आपण आजच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर यांना प्राधान्य दिलेलं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ वसई आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर विजय वागरी आणि त्यांचा डान्स पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग उत्सुक आहेत आणि त्या दृष्टिक्षेपातून माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं. अप साईडला एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे फटका. एक धाव कंप्लीट होईल दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतरच खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालं ते गोलंदाज मनोज दांडकर याच्या माध्यमातून. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. षटक क्रमांक 3 मधील 22 धावा या फलकावर 22 ऑन बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. क्रिकेट 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 फक्त क्रिकेट आज तरुणांचा जीव की प्राण श्वास बनत चाललेला हा क्रिकेटचा खेळ आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत टेनिस क्रिकेटचा हा प्रवास. ISPL नंतर मात्र टेनिस क्रिकेटची उंची जी गगनाला भिडताना पाहायला मिळते. गरुड झेप गगन भरारी घेणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. गतवर्षी तब्बल 27 लाखामध्ये सोल्ड झाला होता करण अंबाला. धावांची टोटल जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्डवरती 23 धावा झालेल्या आहेत. एंड ऑफ दी 3rd ओव्हर आणि खऱ्या अर्थाने अभिषेक कुमार दल्लोर असं त्याचं नाव जो अंबाला इथून बिलॉंग करतो परंतु करण अंबाला या नावानेच त्याला प्रसिद्धी मिळाली. वन साइड हिरो या गाण्याने मात्र त्याला प्रेक्षकांच्या एका वेगळ्याच पसंतीस उतरवलं आणि गतवर्षी सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याची वर्णे बघायला मिळाली. एक नाही तर असे अनेक खेळाडू आहेत. ब्रँड ऑफ वाकळण अर्थातच केतन वामन म्हात्रेला कोण विसरेल. महाराष्ट्राचा बायकर मॅन तथा कार सम्राट म्हणून त्याची ओळख आहे. आतापर्यंत अगदी आताच पार पडलेल्या धडाकेबाज चषकामध्ये देखील त्याला बाईक मिळाली. आतापर्यंत तब्बल 36 बाईक्स आणि 5 4 व्हीलर जिंकण्याचा रेकॉर्ड महानायक म्हणून एक खेळाडू भीम पराक्रम रचत असताना पाहायला मिळतोय. तो टेनिस क्रिकेटच्या परिपटलावर सॉलिड रेकॉर्ड आहे. एक नाही तर अशी अनेक उदाहरणं देता येतील. 1 मे 1983च्या दिवसामध्ये जन्मलेला द ग्रेट कृष्णा लक्ष्मण सातपुते कुर्डुवाडीचा सुपुत्र त्याचे रेकॉर्ड कोण विसरेल. करवार कर्नाटकच्या मैदानामध्ये जबरदस्त 159 धावांची एक ऐतिहासिक खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि तेव्हापासून आज तागायत कृष्णा लक्ष्मण सातपुते याने मात्र मागे वळून पाहिलेलंच नाही. टेनिस क्रिकेटला पडलेलं सोनेरी स्वप्न आणि टेनिस क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख टेनिस क्रिकेटचा सचिन तेंडुलकर. कृष्णा लक्ष्मण सातपुते. आपण वळूया सामन्याकडे जेथे 23 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. मिस्टर दिनेश वाकरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. आई भवानी नेहरोली संघाचा संघनायक कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. इथे गेम प्लॅनचा हिस्सा होता. बहुतेक कर्णधार त्या ठिकाणी अशासाठी नाराज होत आहेत कारण की या फलंदाजाला मात्र काही काळ रोखून ठेवायचं होतं. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली फलकावरती आता शांत झालेले आहेत. 23 या अंकावर 23 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. 23 जानेवारी 1923 हा जन्मदिवस आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि क्रिकेटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख फक्त एवढ्यासाठीच करावा लागतो कारण मराठी भाषेचा मात्र खऱ्या अर्थाने जो दर्जा आज अभिजात बघायला मिळाला 3 ऑक्टोबर 2024 नंतर परंतु त्यासाठी लढा दिला होता इतिहासामध्ये तो बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि म्हणूनच म्हणतात ना की सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यांमधून कोसळण्याच्या आसवांना आज मुभा आहे कारण साहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस उभा आहे आणि ती आठवण ते स्मरण करावं लागेल. आज मराठी भाषेला ऑफिशियली अभिजात दर्जा जगामध्ये मिळाला ही खूप मानाची सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ती प्रत्येक मराठी भाषा बोलणाऱ्या नागरिकासाठी. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 23 या अंकावर. बॉलर तयार होतो बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर दिनेश वाकरे. पहिल्या चेंडूवर त्याने गडीबाद केलाय. न्यू बॅटर इन होतोय मोरिया बॉईज चंद्रुन्या संघाकडून. मनीष पाटोळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर स्पर्धा जबरदस्त खेळपट्टी मैदानाच्या चहूबाजूंनी खूप चांगल्या पद्धतीने भगव्या कपड्याने मात्र आच्छादलेलं
हे क्रीडांगण पाहायला मिळतं. ऑन साईडला सजवलेला फटका आहे. सुंदर पद्धतीने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि तितकीच बहारदार अग्रमानांकित स्वरूपाची फेकी आपण पाहतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती केवळ 24 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व, खेळपट्टीवरती अधिराज्य, वाखाणण्याजोगी उच्च श्रेणीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आई भवानी नेहरोली या संघाकडून टेनिस चेंडू जो खरं तर गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखला गेला आहे, परंतु या खेळामध्ये देखील आज आई भवानी नेहरोली संघाचा दर्जेदार खेळ जो समोर येत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे. फटका फसलाय. स्वतः कर्णधार कप्तान चला सीनातान. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. एका मागोमाग एक विकेटची पडझड मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आयाराम गयारामचं दृश्य, तू चलमय आया दृश्य मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजांनी काय वर्चस्व प्रस्थापित केलं या सामन्यामध्ये अद्वितीय स्वरूपामध्ये. मुळात क्रिकेटचा खेळ जो आहे त्याची नियमावली जर आपण तपासून पाहिली तर क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजासाठी जास्त बेनिफिट्स आहेत आणि गोलंदाजासाठी कमी बेनिफिट्स आहेत. जर तुम्ही क्रिकेटचे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन जर तपासून पाहिले तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर कसोटी क्रिकेटमध्ये पहिला फलंदाज ज्याने 10,000 धावा परिपूर्ण केल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाज हा सावकार असतो आणि गोलंदाज हे मजूर असतात. परंतु ह्या सामन्यामध्ये उलटफेर आपण जरूर पाहिलाय. सुंदर गोलंदाजी नेहरोली संघाच्या माध्यमातून 24 धावा फलकावर. वन्स अगेन बॉलर तयार. प्ले अँड मिस. कुठेतरी मानसिक खच्चीकरण पाहायला मिळालं आहे ते फलंदाजांचं. बघा, मैदानाच्या बाहेरून सामना बघणं सोपं आहे, परंतु जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातो आणि जेव्हा तो एक डॉट चेंडू फेस करतो कुठेतरी त्याचा आत्मविश्वास डळमळीत होत असतो आणि ते दृश्य आपण पाहतोय सध्या फलंदाजांच्या बाबतीत. वन्स अगेन गोलंदाज तयार. स्लोवर वन आहे. गतीमध्ये परिवर्तन. फुलटॉस आहे. ऑन साइडला जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. शेंद्रून प्रीमियर लीग षटकार. 6 धावा. गुड शॉट ऑफ क्वालिटी. मिस्टर अमित वडवले ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहिलाय. 30 रन प्रोग्रेस कार्डवरती चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर 4थं षटक हे मार्गस्थ आहे. फलकावरती 30 धावा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती शहापूर क्रिकेट जिवंत ठेवणारं दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विजयदादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान शिवसेना शहर प्रमुख अशी त्यांची ओळख. त्यांच्या समवेत आदरणीय हेमंतदादा निश्चिते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजादादा वळवी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि युवा उद्योजक निलेशदादा निश्चिते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपला अमूल्य आणि बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे, त्याबद्दल शेंद्रून प्रीमियर लीग आपले शतशः ऋणी आहे. खूप सारं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आई भवानी नेहरोली संघाचा मात्र दरारा पाहायला मिळतोय. षटक जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीकडे धावफलक जाऊन पोहोचलाय 3/0-30 या अंकावर. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर तंबूच्या आसराला आतापर्यंत ॲक्युरेट 4 गडी हे परतले जात आहेत. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण हे मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. भारतासाठी आपण पाहिलं असेल अनिल कृष्णास्वामी कुंबलेचं यथार्थ योगदान राहिलं. 619 गडी त्याने बाद केले कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर एक वन डे आणि टेस्ट फॉर्मॅटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने आपलं नाव कोरलं. त्यांची देखील आठवण यावी ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी आपण पाहिलं असेल 145 कसोटी सामन्यांमध्ये शेन वॉन याने 708 विकेट्स गारद केले. त्याची देखील आठवण करून दिली जाते. आई भवानी नेहरोली संघाच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. 5व्या षटकाला होते सुरुवात. मिस्टर मनोज दांडकर बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला स्मॅश केलंय. चाबुक 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 कॉपी बुक. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. सेन्सेशनल बॅटिंग. आउटस्टँडिंग बॅटिंग. फ्युरियस बॅटिंग. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. मनीष पाटोळेचा ब्रँड मात्र या ठिकाणी झळाळू लागलाय. दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. आक्रमक पवित्रा धारण करण्याची नितांत आवश्यकता आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले 36 या अंकावर. प्रथम फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोरिया बॉयज शेंद्रोण 36 ऑन बोर्ड. आदरणीय सोमनाथ खाडे साहेब, आपल्यापर्यंत माझा आवाज जर पोहोचत असेल तर आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हावं.
यावेळेस लॉफ्ट करायचं होतं, चेंडू हवेमध्ये आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल परिपूर्ण करतोय मिस्टर मनोज दांडकर. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज होतोय बाद. एका मागोमाग एक विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. गोलंदाजांच्या नावे राहिलेला हा सामना आपण पाहतोय. खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. काही गोलंदाज नवीन चेंडूचे स्पेशालिस्ट असतात, काही गोलंदाज चेंडू जुना झाल्यावरचे स्पेशालिस्ट असतात, काही गोलंदाज इन स्विंग स्पेशालिस्ट असतात, काही गोलंदाज आउट स्विंग स्पेशालिस्ट असतात, काही गोलंदाज स्लोअर वन स्पेशालिस्ट असतात, काही गोलंदाज यॉर्कर स्पेशालिस्ट असतात आणि या सर्वांनंतर एक गोलंदाज येतो, त्याचं नाव आहे जसप्रीत बुमराह. काय सॉलिड गोलंदाज, अनप्लेएबल गोलंदाज म्हणून सध्या जागतिक क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आपला ठसा उमटवत असताना पाहायला मिळतोय. ओळ्या सामन्याकडे पुनश्च एकदा गोलंदाज तयार. मिस्टर मनोज दांडकर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. पुनश्च एकदा फुटॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक, क्या बात आहे यार. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या अगदी सेंटरला हा झेल परिपूर्ण केला जातोय. एका मागोमाग एक विकेटची पडझड या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय नरेश दादा पाटोळे यांना मी विनंती करतोय, या शहापूर तालुक्याचं क्रिकेट जिवंत ठेवणारं एक दर्जेदार व्यक्तिमत्व, अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेर दिल व्यक्तिमत्व सरांचं या ठिकाणी शुभागमन पाहतोय. आदरणीय विजयदादा भगत जे विद्यमान शहर प्रमुख आहेत शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांतर्गत ते कार्यरत आहेत. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी नरेशदादा पाटोळे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि समवेत स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह कॅमेरा काही क्षणांसाठी रोल करावा. कॅमेरामॅन आपणास नम्र विनंती आहे ती स्पर्धेच्या माध्यमातून सोनेरी क्षणांच्या सोबती आपण या ठिकाणी बनतोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय हेमंत दादा निचिते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय शेंद्रून प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आदरणीय राम पाटोळे सर, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान प्रदान करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल झालाय, चौकार पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे आदरणीय हेमंत दादा निचिते, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सरांचा शुभ सन्मान स्पर्धेचे अध्यक्ष प्रेसिडेंट महोदय आदरणीय राम पाटोळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 4 40 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 मधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. एक चेंडूचा खेळ जो उर्वरित स्वरूपात पाहायला मिळतोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय राजा वळवी साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य अशी महान ख्याती ज्या व्यक्तिमत्वाची आहे. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय नरेश दादा पाटोळे, आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि शेंद्रून प्रीमियर लीगच्या आठवण स्मरण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. साहेब, आपण या फुलांप्रमाणेच हसत राहावं, फुलत राहावं आणि फुलांप्रमाणेच सुगंधाची उधळण आयुष्यभर करत राहावं हा मौलिक संदेश आमच्या समालोचन कक्षामधून देत आहोत. सामन्याकडे लक्ष जर आपण वेधित करून पाहिलं तर प्रोग्रेस कार्डवरती धावसंख्या झालेली आहे 44. 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिकृत अशी 5 षटके समाप्त झालेले आहेत आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 44 धावा. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय निलेश दादा निचिते, युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नरेश दादा पाटोळे, आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय निलेश दादा निचिते, आगतम स्वागतम सुस्वागतम. आनंद या जीवनाचा सुगंधा परीतर बळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा अंतःकरणापासून आभार व्यक्त करीत आहोत. आपण आलात म्हणून या स्पर्धेला शोभा आली आणि म्हणूनच सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा शतशः आभार. चला बोलूयात शेवटच्या षटकाकडे, जिथे गोलंदाज अक्षय वेखंडे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आई भवानी नेहरोली संघाच्या माध्यमातून फुटा स्वरूपातील चेंडू होता, पडता पडता खूप डीप झाला.
फलंदाज अगदी जागेवरच उभा होता. फुटवर्कचा खूप मोठा अभाव. युजेस फुटवर्क तुमचं जेवढं चांगलं असेल, येणाऱ्या धावा तितक्याच अगणित असतील आणि म्हणूनच पायांचा वापर करायला शिका. पदलालित्य ही एक असीम कला आहे एका चांगल्या फलंदाजासाठी आणि म्हणूनच ते पदलालित्य या ठिकाणी करावं लागेल. आदरणीय विजयदादा भगत, विद्यमान शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना, तदनंतर आदरणीय हेमंतदादा निचिते, आदरणीय राजादादा वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आदरणीय निलेशदादा निचिते, सर्वांचे पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला सदिच्छा त्यांनी भेट दिली आणि आता सध्या निरोप घेत आहेत. आपल्या पुढील वाटचालीकरिता मनापासून शुभेच्छा. शेंद्रून प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचे 4 चेंडू उर्वरित. गोलंदाज अक्षय वेखंडे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू कट होतोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेल्या आहेत. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय 45 धावा. रोहित गुरुनाथ शर्माचा जर्सी क्रमांक, सक्सेसफुल कॅप्टन. आणि आपण पाहिलं होतं 17 वर्षांनंतर 20 षटकांचा विश्वकरंडक ज्याने पुन्हा एकदा भारतामध्ये आणला, त्याची आठवण करून देणारा हा 45चा आकडा सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरील सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज म्हणून रोज सुपरहिट शर्मा याची ओळख आपण पाहतोय. 45 धावा फलकावर. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. अक्षय वेखंडे, ब्रँड ऑफ नेहरोली. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर कमालीचे ऑफ कटर्स पाहायला मिळत आहेत. ते अक्षय वेखंडेच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. 5.5 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 45 धावा या फलकावर. पुनश्च एकदा यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि या सुरेख पद्धतीने झेल परिपूर्ण केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो निश्चित तौर से हार जाओगे मॅच. आणि यावेळेस आपण बघू शकाल एक लो स्कोरिंग मॅच समोर आलेले आहे. यानंतर होणारा सामना ज्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. चला नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता दोन्ही देखील संघांचे स्टार संघनायक आपण यावर टॉस बॉक्स मध्ये. साई स्टार अल्याणी वर्सेस टेंबरे. माझा आवाज जर संघनायकांपर्यंत पोहोचला असेल तर कृपया करून आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यावं, हे नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो माइक टेस्ट. हॅलो 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 चेक. आदरणीय अजितजी दांडकर यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करायचा आहे. एका बाजूने आपण पाहू शकतायत प्रशांत स्मृती टेंबरे हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने एकंदरीत साई स्टार अल्याणी. चला अजित दांडकर सर, आपण चॉईस द्यायचे आहे दोन्ही देखील संघांना. साई स्टार अल्याणी संघाचा कॉल असेल. कॉइन स्विंग करायचा आहे अजितची. हेड असा उच्चार करण्यात आलेला आहे. आणि या नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर साई स्टार अल्याणी या संघाने जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग सर. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. 6 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील?
50 ते 55 सर. आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज मी आमचा हर्षल आहे, नितीन आहे, सौरभ आहे सर. ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की मला एका सुसज्ज नेटनेटक्या आणि समांतर मैदानामध्ये खेळण्याची संधी मिळायला पाहिजे. तर ज्या प्रकारची अत्यंत समांतर खेळपट्टी आहे, शेंद्रून प्रीमियर लीगच्या आयोजकांचं कसं कौतुक करशील? ज्या प्रकारचं मॅनेजमेंट आहे, एसबीएल तर चांगली गेली सर. नक्कीच. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याला तू जास्तीत जास्त फॉलो आणि लाईक करतोयस? विराट कोहली सर. नक्कीच. आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. तर हा होता साई स्टार कल्याणी संघाचा संगणक, ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलेला आहे. दुसऱ्या बाजूने प्रशांत स्मृती टेंबरे संघाचे संघनायक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. जर नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असते, क्षेत्ररक्षण केलं असतं. नक्कीच. आता मनाविरुद्ध कुठेतरी 6 षटके खेळायचे आहेत, परंतु एक आयडियल स्कोर, एखादा फिगर डोक्यामध्ये फिट झाला की या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. 70+ स्कोर हा मॅच विनिंग नाही म्हणता येणार, पण चांगला स्कोर असेल. आणि लास्ट मॅच जी होती ती आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणच केलं होतं, फिल्डिंगच केली होती. पण ठीक आहे, आता आपल्याला बॅटिंग भेटली पहिल्यांदा, तर ते पण आमच्यासाठी एक प्लसच पॉईंट आहे, कारण आम्ही लास्ट मॅच ही लॉस झालो आहे फील्डिंगमध्ये. तर फर्स्ट बॅटिंग भेटली आहे, तर ते आमच्यासाठी थोडंसं बोनस आहे. बघू आता. या सामन्यासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज टीममध्ये सर्व चांगले खेळतात साहेब सर, पण स्पेशली संदेश असेल, मी असेल, सुभाष असेल, अविनाश असेल, राहुल पण आहे, निखिल आहे, भरपूर सगळेच प्लेयर चांगले खेळतात, पण यांच्यावर चांगली जबाबदारी असेल. शेंद्रून प्रीमियर लीगला जर 5 पैकी स्टार्स द्यायचे असते तर 5 पैकी किती स्टार देणार? 5 आउट ऑफ 10. आणि शेवटचा अंतिम एकच प्रश्न विचारतोय. टेनिस क्रिकेट सध्या खूप प्रोफेशनल लेवलला ग्लोबल होऊ चाललेलं आहे. तर टेनिस क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे ज्याचा खेळ तू मोबाईल किंवा टीव्हीवरती बघतोयस आणि सांगतोयस की मी देखील एक दिवस या खेळाडूसारखा बनेन? सर, तर मला बघायला गेलं तर मला किरण पवार हा खेळाडू खूप आवडतो. मला मी त्याला फॉलो नाही करत आहे, पण मला तो खेळाडू बघायला वगैरे आवडतो. नक्कीच. आपल्या देखील खेळासाठी मनापासून शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, हा होता एकंदरीत स्पर्धेच्या माध्यमातून टेंबरे संघाचा संघनायक, ज्याने खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय साई स्टार कल्याणी या संघाने आणि प्रथमतः 6 षटकांच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. जशी मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल, अत्यंत गोड आवाज आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार आहोत, अर्थातच करणजी काळन सर. खूप खूप धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेंद्रून प्रीमियर लीग 2024. ओहो, 8वं पर्व आहे आणि 6व्या दिवसाची मॅच आपण पाहतोय. 46 धावसंख्येला चेस डाऊन करत असताना आलाय पहिला दमदार षटकार. संघमालक आदरणीय अजितजी दांडकर साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 1111 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट साठी देखील दोन्ही संघ आहेत. यस, ते बघतच होते पा मिडॉनचे फिल्डर की आम्हाला कधी प्राइज लावतात, कारण दोन्ही संघांचे संघमालक अजितजी दांडकर साहेब आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूला पारितोषिक आहे. या दुमत नाही की एक संघ प्रिय नाही, दोन्ही संघ प्रिय आहेत. नावा 7 आहेत. विकेट हॅट्रिक साठी देखील 1111. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी देखील 1111. 7 धावा धावफलकावरती. ऑनसाइडला काऊ फेसला फिल्डर आणि डीप लॉंग ऑफ. सध्या हे फील्ड पोझिशन. गोलंदाज नकुल तयार. मनोज आणि खेचलाय, गॅप मध्ये बॉल आहे. पहिल्या बाउन्स वरती सीमा रेषेच्या बाहेर. मनोजने आणखी एक मारलाय चौकार. अकरा धावा फलकावरती आहेत. 46 धावांना चेस करत असताना सुपर बॅटिंग करतोय सध्या तरी मनोज.
पहिल्या बॉलवरती विकेट होती. स्विच हिट आणि इथे क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतोय. बॅटने 5 मधून थेट ऑफ स्टिक उखडली आहे आणि उत्तर दिलं नकुलने षटकार चौकाराचं. 11ला दुसरा झटका आई भवानी नेहरोलीला. अकरा धावा. धावफलकावरती आपण पाहतोय प्रगतीपथावर पहिलं षटक आहे. विकेट 2 पडतायत तर धावा देखील 11 बनलेल्या. 46 धावांना चेस करत असताना विकेट पडत राहिले तर या मॅच मध्ये मजा येईल. बॉलर बॅक ड्राइव्ह आहे. मिड ऑनच्या फिल्डर रनआउटची संधी आहे. थोडा उशीर केला त्यांनी थ्रो करण्यासाठी आणि तोपर्यंत मिळते ती सहजरित्या 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 2 विकेट पडलेत. 12 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आई भवानी नेहरोली. नुकतंच विजयभाई भगत यांचे आगमन झालं होतं. धर्मवीर चषकाचे लाडके शिल्पकार. मोठी स्पर्धा शहापूर टेनिस बॉल क्रिकेटची आणखी एक, जिथे नामवंत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खुल्या गटातील ती स्पर्धा असते. ग्रामीणचे देखील संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2022ला जरूर मी धर्मवीर चषक शहापूरच्या त्या स्पर्धेमध्ये आलो होतो. शहापूरचे क्रिकेट अशा काही ज्या स्पर्धा आहेत त्या डेव्हलप करतात, स्टँडर्ड दाखवतात, ज्यामधली धर्मवीर चषक असेल, विजयभाई भगत यांची स्पर्धा आणि दोस्ती ग्रुपची ही आपली शेंद्रून प्रीमियर लीग असेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या 2 संघांना टॉस झालेला आहे. कल्याणी विरुद्ध टेंभरे पुढचा सामना. वपीच होता ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर थ्रो येतोय पण सिंगल देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. या लो स्कोर मॅच मध्ये 46 ला डिफेंड करत असताना मोरिया बॉयज शेंद्रूनला विकेट मिळवायचे. डॉट बॉल आले. विकेट मिळतील आपसुक, कारण प्रेशर क्रिएट होईल. धावा जर बनला नाही तर मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज जातील. डॉट बॉल, विकेट, प्रेशर या 3 गोष्टींवरती ते मॅच मध्ये पुढे जातील. अन्यथा 46 चेस डाऊन करण्यात येतील. नेहरूलीकडून ऑन द टोज बाउन्स वरती जाऊन ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो रनआउटची संधी होती मात्र ती गमावली आहे. संधी चात बुडवलेल्या बिस्किट सारखी असते. थोडा उशीर झाला की ती आपण गमावली समजा आणि तसंच घडलं. थोडा उशीर थ्रो साठी झाला आणि धाव पूर्ण होते. सॉरी माफ करा, मागे आला सेफ बॅट्समन. डॉट बॉल आहे हा. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 13. प्रगतीपथावर षटक दुसरं, ज्यामध्ये अशोकला आपण पाहत आहोत. वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ घेऊ नका. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतो. त्याचं एकमेव कारण 7 मॅचेसचा शेड्यूल आहे. प्रत्येक मॅच 6 षटकांची आहे. 6 वाजे अगोदर या 7ही मॅचेस झाल्या पाहिजेत. ऑन साइडला आपण पाहतोय पूल करण्यात आला. गॅपमध्ये बॉल आहे. मिड विकेटचा फिल्डर पोहोचतोय. चांगली फिल्डिंग थ्रो करण्यासाठी वेळ घेतलाय आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 15 या आकड्यावरती. दुपारचं सत्र प्रखर ऊन आहे. अक्की पानसरे यांच्याकडून करणला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पुढे आला, हॅमर केलाय पण लॉंगला फिल्डर आहे. फटका फसला, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, कल्पेश.
हे कल्पेश जाधव आपल्याला पाहायला मिळतो. भातसई याच शहापूर तालुक्याला तो बिलॉंग करतोय आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामवंत क्रिकेटर आहे कल्पेश जाधव, जे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. असे काही शहापूरचे खेळाडू आहेत ज्यामध्ये JD असेल, जयदीप बोंडिवले, गोकुळ गावचे आणि आपल्याला पाहायला मिळतात गणेश डिंगोरे जे गोटेकरचे आहेत, धोनी, अर्जुन बांगर, बोरशेती, असे नामवंत क्रिकेटर आहेत जे मला ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये जरूर पाहायला मिळाले. इट इज व्हाईट बॉल. ऑप्शनचा फार बाहेर निघत होता चेंडू. आशाभूत नजरेने पाहतोय गोलंदाज, पण हा वाईट आहे. अंपायरचा स्पष्ट निर्णय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी 16 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 1 वाईट, 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. पण मी म्हणेन डिसिप्लिन बॉलिंग अशोक कडून. विकेट गेल्यानंतर पॉवर प्ले होता, मात्र सुपर बॉलिंग त्याने केलेली आहे. फुल लेंथ आहे. आता अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि थेट बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. साइड स्क्रीन वरती धडक मारतोय. या एक्स्ट्राच्या 5 धावा. चार बॉल मध्ये 3 धावा, 1 विकेट होती. पण पुढचे 2 बॉल टाकत असताना एक वाईड आलाय, 9 ला चौका आलाय. फुल टॉस आहे, खराब चेंडू आणि हा लांब पल्ल्याचा येतोय षटकार. फार लांब जाऊन चेंडू पडलाय, आउट ऑफ द पार्क. कल्पेशच्या बॅट मधून षटकार. 2 चेंडू टाकण्यासाठी पुढचे 4 चेंडू टाकावे लागतात आता ते अशोकला. आणि मागचे आपण पाहतोय 3 बॉल मध्ये एक्स्ट्रा आल्या त्या 6 धावा, 1 षटकार. म्हणजे मागच्या 1 बॉल मध्ये तब्बल 12 धावा आलेल्या आहेत 5व्या बॉलवरती. 27 धावा ज्या ज्या अशोकने 4 बॉल मध्ये 3 खर्च केला, 5व्या बॉलवरती जवळपास 12, 1 वाईड, 9 ला चौकार, षटकार. खराब गोलंदाजी आता आपण पाहतोय गोलंदाज अशोक कडून. सॉफ्ट हँडने समोर पुश केलेला आहे. कदाचित आता स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे तो फलंदाज कल्पेश. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली या ओव्हर मध्ये आल्या त्या अर्थातच 15 धावा. सोळा धावा आल्या, 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित समीकरण 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या आई भवानी नेहरोलीला. आणि नेहरोलीच्या कर्णधाराने तेच म्हटलं होतं की पहिला सामना मी गमावलेला, मात्र आता आम्हाला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, चांगली बॅटिंग करायची. आणि त्यांच्या गोलंदाजांनी करून दाखवलं ते. खास करून आपण जर बघितलं तर सेकंड ओव्हर मध्ये असलेला अजित दांडकर असेल, संदीपने फक्त 8च धावा खर्च केल्या. अक्षयने लास्ट ओव्हर मध्ये फक्त 1च धाव खर्च केली. तर मध्ये दिनेश वाकरेने देखील 7च धावा खर्च केल्या होत्या. आणि या सर्व गोलंदाजांनी डिसिप्लिन बॉलिंग केली, त्यामुळे फक्त 45 धावा बनवू शकला शेंद्रुन. फुलटॉस ऑनसाइडला टर्न करण्यात आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर आपण पाहतोय ठिकाणी थ्रो करतोय. ओहो, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. या क्षणाला दोघांचं मिस कोऑर्डिनेशन आणि फलंदाज बाद होतोय. असंख्य धावफलकावरती आपण पाहतोय ते 29. मॅच इथून बनू शकते नकुल
गोलंदाजी करतात जे फ्रंटलाईन बॉलर आहेत मोरिया ग्रुप शेंद्रूंचे. जर अजित दांडकरची विकेट येते आणि मैदानाच्या आतमध्ये असल्या करणची विकेट येते या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढेल प्रेक्षकांचा देखील. बॉल शिल्लक आहेत अजूनही 23. होल्टॉस आहे फ्लिक केलेला डीप मध्ये आपण पाहतोय. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. करणला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अक्की पानसरे साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि धावांचा आपण विचार केला तर 22 बॉल मध्ये फक्त 16 धावांची गरज आहे. 22 चेंडू 16 धावा 21 रन या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आई भवानी नेहरोली समोर पुढे आलाय. पूल करण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाला पण चेंडूचा लेंथ पर्यंत पोहोचला नाही. गोलंदाजाने एक चांगली गोष्ट केली लेंथ आणि कमी केली. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याचा फायदा झाला. डॉट बॉल. नकुलचं हे षटक इंटरेस्टिंग आहे. जर या ओव्हरमध्ये विकेट जात आहेत तर 16 धावा मोठ्या बनतील आणि मॅच बनवू शकते मोरिया ग्रुप शेंद्रुण साडी. पिच ज्युसी फॉली लॉंग ऑनला चाललाय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार षटकार. काही क्षणातच अष्टविनायक किराणा मार्गचे प्रोप्रायटर आदरणीय बाळू विशे साहेबांच्या ठिकाणी आगमन होईल. त्यांचे आम्ही SPLच्या मॅनेजमेंट टीमद्वारे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. धावसंख्या धावफलकावरती 36 म्हणजे आता पाहिजेत फक्त 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा नकुल. बॅकफुटला पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. ओह बटरफ्लाय कॅच. फलंदाज बाद. चांगला झेल टिपलाय त्या फिल्डरने साहिलने आणि फलंदाज बाद होतोय आता करण. धावसंख्या धावफलकावरती 36. दोन्ही 12th मॅन अगदी बोलकेत आणि 12th मॅन नेहमी बोलका असावा. त्याने आम्हाला माहिती द्यावी कसे खेळाडू खेळत आहेत काय नक्की आपल्या संघामध्ये सुरू असतं. बऱ्याच वेळेला जेव्हा सामने क्रुशल असतात दोघेही शांत असतात पण हे दोघेही यावेळेला चुकी झाली विकेट किपरकडून. बऱ्याचशा चुका झाल्या क्षेत्ररक्षणामधून. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी होती. नेहरूलीने बॉलिंग चांगली केली आणि नेहरूलीच्या टॉप ऑर्डरने बॅटिंग देखील चांगली केलेली आहे. मिडल ऑर्डर देखील तेच करते. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी ओव्हर 3 संपली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 38. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आई भवानी नेहरोलीला. फार सुंदर नाव आहे आई भवानी. भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती नेहमीच मोठमोठ्या लढाया करायचे स्वराज्य स्थापनेसाठी. शेवटच्या श्वासापर्यंत जे लढले. अजित दांडकर स्ट्रायकिंग एंडला आहेत. मनोज गोडे आत आला होता आणि त्याला बाहेर मारलाय. दांडकरचा नेत्रदीपक सिग्नेचर शॉट षटकार. स्टील 2 रन्स टू विन. 2 धावांची गरज.
टॉस आहे फ्लिक केला डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. फर्स्ट रन तर कंप्लीट करण्यात आली आहे. सेकंडचा कॉल आहे, थ्रो येतोय आणि 2 धावा मिळतील. मॅच फिनिश. अभिनंदन. आई भवानी नेहरूलीने 1 शॉट आहे. तांबा 1 शॉट आहे. आता 1 रन ती बनवावी लागेल. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा प्लीज. येस, पॅनल्टी आम्ही कोणत्या क्षणाला इम्प्लिमेंट करू. तुम्ही जर विकेट वरून धावले आणि एक नम्र सूचना तुमच्यासाठी असेल, शेवटला जर 1 रन हवी असेल आणि तुम्ही जर विकेटवरून धावला तर ती पॅनल्टी तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये देण्यात येईल, याची देखील दक्षता घ्या. सो अशा पद्धतीनं आपण पाहतोय सामना संपला. आई भवानी नेहरूलीने 46 सक्सेसफुली चेस डाऊन केल्या. आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम मोरिया ग्रुप शेंद्रुण. आपण जाणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. मात्र या मॅच मध्ये स्लॉग ओव्हर ज्याने टाकली अवघी 1च धाव खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवणारा या आई भवानी नेहरूलीचा रायझिंग स्टार, उगवता सितारा अक्षय वेखंडे इज द मॅन ऑफ द मॅच. आणि आमचे यंगस्टर, मी आमचे प्रेसिडेंट रामसर पाटोळे यांचे चिरंजीव कुमार ओमजी पाटोळे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार द्या.